मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सारिका ही पंकजला भेटायला चाललेली असते, पण तिला रिक्षाच भेटत नसते। 2-3 रिक्षावाल्यांना ती आवाज देते। मग आता सत्या तेथे येतो आणि रिक्षा थांबवतो। ती म्हणते, काय रे रिक्षावाल्या, मी तुला सांगितलं होतं ना अगोदर लवकर थांबव म्हणून, तू का नाही थांबवली? मी मागे उभी होते ना, म्हणून ती त्याच्यावर ओरडते। तेव्हा सत्या म्हणतो, ओ मावशी, जर तुम्हाला माझ्या रिक्षात बसायचं असेल ना तर नीट बसायचं, नाहीतर मी चाललो। तेव्हा ती म्हणते, थांब थांब गावंडळ कुठला, आणि मला तू मावशी म्हणालास का? मी मावशी दिसते का तुला? तेव्हा सत्या आता तिच्याकडे पाहतच राहतो। मग विचारतो, कुठे जायचे? ती म्हणते, राघववाडीला जायचे, मी तुला सांगते। असं म्हणून ती आता रिक्षात बसते। बसल्यानंतर सारिका लगेच पंकजला कॉल करते। तेव्हा पंकज हॅलो डार्लिंग असं तिला म्हणतो। मग आता ती म्हणते, गप्प बस, एक शब्द सुद्धा बोलू नकोस माझ्याबरोबर। सत्या तिचं बोलणं ऐकत म्हणतो, तुम्ही तर फोन लावलाय आणि म्हणता की बोलू नको म्हणून? ती म्हणते, गप्प बस, शट अप, चोमडा कुठला, असं म्हणून ती खूप चिडते। इकडून पंकज विचारतो, मग कुणाशी बोलतीये ग तू? त्यावेळी सारिका म्हणते, अरे तुला फोन लावलाय म्हटल्यावर तुझ्याशीच बोलत असणार ना, तुला एवढं साधं कळत नाही का? असं म्हणून ती आता खूपच चिडते। तेव्हा ती विचारते, तू मला रिसीव्ह करायला का नाही आलास? पंकज म्हणतो, हो शोना, मी येणारच होतो, अगं पण गाडी सर्व्हिसिंगला टाकली ना म्हणून नाही जमलं। त्यावेळी सारिका म्हणते, तुझं ना माझ्यावर प्रेमच नाही, असं म्हणून ती अपसेट होते। इकडे सत्याला समजतं, म्हणजे हे लफडं प्रेमाचं आहे। ही ज्याच्या लाईफमध्ये आहे ना, त्या बिचाऱ्याचं लाईफ नुसतं खल्लास होणार, असं म्हणून तो आता तिच्यावर हसत असतो। सारिका पंकजवर जरा अरेरावीच करत असते आणि म्हणते, एक शब्द देखील तू माझ्याबरोबर बोलू नकोस। जर तुझं माझ्यावर प्रेम असतं ना तर तू मला पिकअप करायला आलाच असता। आता सत्या तर दोघांमध्येच भांडण लावण्याचं ठरवतो आणि म्हणतो, अहो मॅडम, तुम्हाला माहिती आहे का, माझ्या एका मित्राची बायको आहे ना, तिला खूप उन्हाचा त्रास होतो, म्हणून त्याने काय केलं, तिला गाडी गिफ्ट दिली। सारिका ते बोलणं ऐकते आणि पंकजला म्हणते, काय रे, मला एवढा उन्हाचा त्रास होतोय, तुला एखादी गाडी गिफ्ट नाही करता येत का मला? त्यावेळी पंकज इकडे हादरतच आणि म्हणतो, काय म्हणालीस, गाडी आणि गिफ्ट? हे बघ, आपलं पिकअपचं ठरलं होतं ना। इकडे सत्या लगेच आता म्हणतो की प्रेम खरं असेल तर गाडी काय चीज आहे। सारिका नेमकं ते बोलणं ऐकते आणि पंकजला म्हणते की खरंच तुझं माझ्यावर प्रेम असेल तर गाडी काय चीज आहे रे? दुसरीकडे पंकज म्हणतो, बरं ठीक आहे, ओके, आहे माझं तुझ्यावर प्रेम, मी करेन तुला नक्कीच गाडी गिफ्ट। त्यावेळी सत्या म्हणतो, मॅडम त्याला सांगा गाडी नकोय, पार्किंग सुद्धा मोठं पाहिजे, कारण छोटं पार्किंग असेल तर खूप मोठा प्रॉब्लेम होतो। त्यावेळी सारिका आता सत्याप्रमाणेच पंकजला सांगते, शोना, मला एखादा ड्रायव्हर सुद्धा हवाय, आणि पार्किंग छोटं मिळालं तर त्याचा काय फायदा, उन्हाचा त्रास तर होणारच ना, असं मोठं पार्किंग पाहिजे, तेव्हा आपण आल्यानंतर नक्कीच बोलू। दुसरीकडे पंकज सारिकाला शब्द देतो। इकडे सत्या आता सारिकाला म्हणतो, सध्या गाड्यांवर खूप ऑफर चालू आहेत, आत्ताच बुक करून टाका। मग आता सारिका सेम तशीच पंकजला सांगते, आत्ताच्या आत्ता गाडी बुक करून टाकूयात। तो म्हणतो, बरं ठीक आहे, आल्यावर बोलूयात आपण, आणि गाडी घेणं म्हणजे भाजी घेणं इतकं सोपं नाहीये। त्यावेळी पंकज म्हणतो, मी तुला एक डिझायनर साडी घेऊन देतो। तेव्हा सारिका म्हणते, काय म्हणालास डिझायनर साडी? तू तर तुझ्या होणाऱ्या बायकोसाठी घेशील ना, कारण तुझं तर आता लग्न होणार आहे ना। सत्या हे सर्व बोलणं ऐकतो आणि चक्रावतो, म्हणतो की स्वतःच्या हिरोचं लग्न आहे तर ही एवढी खुश, काय नशीब काढलंय त्या हिरोने, असं म्हणून सत्य विचार करत असतो। मग आता सारिका पंकजला म्हणते, तुला नक्की साडी घेऊन दे, मग मी तुझ्या लग्नात येईन मस्त मजा करायला। त्यावेळी आता पंकज म्हणतो, सारिका ऐक ना, आय लव्ह यू। इकडे आता सत्या सारिकाला म्हणतो, काय हो, तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या लग्नात जाणार आहात का? तेव्हा सारिका जोरात शटअप म्हणते। तिकडे पंकज आता म्हणतो की काय म्हणालीस सारिका तू, शटअप? आणि मी तर तुला आय लव्ह यू म्हणालो ना। सारिका म्हणते, मी तुला नाही म्हणाले रे, या रिक्षावाल्याला म्हणालेत, कारण तो कधीपासून मध्ये मध्ये बोलतोय। दुसरीकडे पंकज म्हणतो, हा पण त्या सत्यासारखाच असणार आहे। सारिका म्हणते, मी तेथे पोहोचतीये, तोपर्यंत तू माझ्यासाठी ज्यूस घेऊन तेथे उभा राहा, असं म्हणून ती आता फोन ठेवते। थोडं पुढे गेल्यानंतर पंकज तेथे उभा असतो। त्यावेळी आता हॅलो बेबी असं सारिका जोरातच त्याला म्हणते। मग आता तो रिक्षा पाहतो तर ती रिक्षा ही सत्याची असते। तो म्हणतो, मेलो, सारिका सत्याच्या रिक्षामध्ये आहे, असं म्हणून तो आपलं तोंड लपवतो। ती म्हणते, ये इकडे, आपण यातूनच शॉपिंगला जाऊ, असं म्हणून ती आता सारखं त्याला बोलवण्याचा प्रयत्न करते। बेबी इकडे ये ना, बेबी ये ना, असं म्हणत असते। त्यावेळी सत्या म्हणतो, ओ लेडी गिराईक, तुम्ही इथेच थांबा, मी बोलवून आणतो, असं म्हणून तो आता ओ दादा असं म्हणून पंकजला आवाज देतो। पण पंकजचे आता सत्याकडे पाठ असल्यामुळे सत्याला व्यवस्थित समजत नाही की तो पंकजच आहे।
सत्या आता पार पंकज जवळ जातो, त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. इकडे पंकज खूपच घाबरतो. आता सत्या पंकजचा चेहरा पाहणार असतो, तेवढ्यातच वाचवा वाचवा असा जोरात आवाज येतो. कारण काही गुंड हे एका मुलीला आणि तिच्या आईला त्रास देत असतात. सत्या नेमकं ते पाहतो आणि पंकजला पाहायचंच राहून जातं आणि तो तिकडे धाव घेतो. आता सत्याचं लक्ष नसताना पंकज धावतच त्या रिक्षाजवळ जातो आणि सारिकाला म्हणतो, चल पटकन उतर, मी इथेच आहे, तो आगाऊ माझा भाऊ आहे असं म्हणून तो तिला तेथून पळून घेऊन जातो. इकडे आता त्या काकींकडे ते गुंड असतात, ते पैसे मागत असतात. तेव्हा ती म्हणते, माझ्याकडे आता सध्या पैसे नाही आहेत साहेब, मी नंतर तुम्हाला देते. पण ते खूपच अरेरावी करू लागतात. हा सर्व प्रकार सत्या पाहतो. आता जे गुंड असतात ते त्या काकूंचं मंगळसूत्र खेचत असतात. सत्या पुढे जातो, त्याचा हात पकडतो आणि म्हणतो, आपली चांगली लय चांगली, पण इथे गुंडागर्दी अजिबात चालणार नाही आणि हा तर पब्लिकचा मॅटर आहे असं म्हणून सत्या त्या गुंडांची चांगली ताता धुलाई करतो. तेवढ्यातच मीरा तेथे येते आणि हा सर्व प्रकार पाहत असते. तिला तर धक्काच बसतो. तर सत्या आता एकेका गुंडाची चांगलीच धुलाई करतो. सत्या त्या गुंडांची चांगलीच धुलाई करतोय हे पाहून मीरा म्हणते, याला फक्त गुंडागिरी करायला हवी, बाकी काहीच नको. आता रागातच म्हणते, ए दाढीवाल्या थांब, मी आता पोलिसांना फोनच करून सांगते तुझं काय चाललंय इथे ते. त्यावेळी सत्या आता एका गुंडाला उचलतो आणि तिच्याच गाडीवर फेकतो. त्यामुळे आता ती पटकन स्वतःला वाचवण्याच्या नादात तो फोन खाली टाकते आणि लगेच स्वतः बाजूला होते. ती गाडी सुद्धा तिची पडते. दुसरा गुंड हा सत्यावर धावून जात असतो. त्याच वेळी आता सत्या त्याला जोरात पकडतो आणि म्हणतो, बाईवर दादागिरी केली तर मी खपवून घेणार नाही असं म्हणून तो खूप चिडतो. त्यावेळी सगळे गुंड हे तेथून पळून जातात. तर मीरा आपला मोबाईल शोधू लागते, पण तिला मोबाईल कुठेही सापडत नाही. सत्याच्या रिक्षामध्ये तो मोबाईल पण नसतो. मग आता ती इकडे तिकडे त्या रिक्षाच्या खाली सुद्धा तो मोबाईल शोधू लागते. काही वेळानंतर सत्या आता तेथे जातो, तिची पडलेली गाडी उचलून देतो. म्हणते की काय हा माणूस आहे, काय हा दाढीवाला आहे कळतच नाही. सत्या आता पुढे जातो आणि म्हणतो, सर बाजूला. मग आता ती म्हणते की तुझं थोबाड बघायला कोणाला आवडतं रे, आणि थोबाड तरी चांगलं असायला हवं ना, असं सत्याला म्हणते. मग आता तो म्हणतो, गप्प बस, निघ बाजूला. आणि यामध्ये एक मुलगी बसली होती, कुठे गेली ती. तेव्हा ती म्हणते, तू मुलीच फिरवू नुसता. सत्या म्हणतो, निघ, असं म्हणून दोघांमध्ये थोडे वाद होतात. तर मीराचा मोबाईल सापडत नाही. ती खूप शोधण्याचा प्रयत्न करत असते. तर सत्या आता तेथून जातो. काही वेळानंतर तो त्याच्या मित्रांजवळ जातो. त्याचे मित्र तेथे पत्ते खेळत बसलेले असतात. मग आता त्यातीलच एक जण म्हणतो की अरे ही राणी सुद्धा उदास आहे, बरं झालं तू आलास. तर सत्या म्हणतो, वाट पत्ते, चल मी खेळतो तुझ्या बरोबर. तच अचानक फोनची रिंग वाजू लागते. त्यावेळी आता सर्वजण एकमेकांकडे पाहतात. सत्याला सर्वजण म्हणतात, अरे उचल ना फोन. मग आता सत्या म्हणतो, माझा फोनची रिंग वाजतच नाहीये. मग आता रिक्षात सत्या तो फोन शोधण्यासाठी जातो की तेथूनच आवाज येत असतो. सत्या आता पाहतो तर तेथे आता मीराचा मोबाईल पडलेला असतो त्या रिक्षामध्येच. सत्या तो फोन घेतो. त्याला आता आठवतं धूमकेतूचा आणि माझा फोन अगदी सेम आहे. म्हणूनच तो आता काही न बोलता लगेच सारखा कॉल येत असतो म्हणून तो कॉल रिसीव्ह करतो. तेव्हा काही न बोलता तो गुपचूप सुजित कुमारचं बोलणं ऐकू लागतो. तिकडून सुजित कुमार हा म्हणत असतो की तुझ्या मेलेल्या बापाच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी आता तुझं लग्न माझ्याबरोबर होणार आहे. नो रेंट, नो हप्ता, काहीच भरायचं नाही. आता मीरा माझ्या अंगाला असं गारगार वाटायला लागलंय, कारण बघ तू माझ्या आयुष्यात येणार आहे. मीरा सुजित कुमार असं तुझं नाव आता होणार आहे, असं म्हणून तो प्रेमाच्या गप्पा आता करू लागतो. पण त्याला माहीतच नसतं की सत्या हे सगळं बोलणं ऐकतोय. आता सत्याला खूप राग आलेला असतो. मात्र सुजित कुमार आता खूपच वेड्यासारखं करत असतो. सत्याला हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो. आता उगीच काहीही झंझट नको म्हणून सत्या हा तिचा फोन हा स्विच ऑफ करतो आणि पत्ते खेळू लागतो. दुसरीकडे मीरा जरा रात्रीच घरी चाललेली असते. ती म्हणते की आज त्या दाढीवाल्याचं तोंड पाहिलं आणि अख्खा दिवसच माझा खराब गेला, असं म्हणून ती आपल्याच विचारामध्ये पुढे पुढे स्कूटर घेऊन चाललेली असते. समोरून अचानक एक गाडी येते आणि तिच्या गाडीसमोरच थांबवते. आता मीरा ही खूप चिडते आणि म्हणते, अरे दिसतं की नाही तुम्हाला, अशी अचानक कोणी गाडी थांबवतं का, ॲक्सिडेंट वगैरे झाला असता म्हणजे. त्या गाडीतून कोणीतरी गुंड उतरतात आणि लगेच मीराला पकडून त्या गाडीत घेऊन जातात. ती आता त्यांना रोखण्याचा खूप प्रयत्न करत असते, परंतु ते ऐकतच नाही. ती विचारत असते, तुम्ही कोण आहात आणि मला असं पकडून घेऊन का चालले आहात.
दुसरीकडे लक्ष्मी ही खूप उदास असते. ती मीराची वाट पाहत असते, परंतु मीरा अजूनही आलेली नसल्यामुळे तिचा जीव आता कासावीस होतो. तेव्हा मधू विचारते, आई अगं काय झालं तुला? तू आतमध्ये जाऊन बस बरं, किती गरम होतं इथे बघ बरं. लक्ष्मी म्हणते, अगं किती वेळ झालाय मीराला जाऊन, बघ ना एवढा उशीर कधी होत नाही तिला यायला. तेव्हा मधू आता लगेच तिला कॉल करते, पण तिचा मोबाईल आता इकडे सत्याने स्विच ऑफ करून ठेवलेला असतो, त्यामुळे फोन लागत नाही. मधू म्हणते, तू आतमध्ये जाऊन बस, मी जरा चौकातून विचारून आले आणि पाहते मीराताई कुठे आहे का, कुणाला विचारते दिसली का ती. मग आता ठीक आहे असं लक्ष्मी म्हणते, तू सुद्धा जास्त उशीर करू नको असं म्हणून ती तेथून जाते. ते गुंड हे मीराला एका गोडाऊनमध्ये घेऊन येतात. ती म्हणते, हात नाही लावायचा अजिबात मला असं म्हणून ती खूपच चिडते. त्यावेळी समोर पाहते तर तेथे सुजित कुमार असतो. आता त्याला पाहताच मीरा म्हणते, घरमालक तुम्ही? मग आता तो म्हणतो, अगं घरमालक नको म्हणू, नुसतं मालक म्हण. आता मीराला खूपच राग येतो. तेव्हा आता सुजित कुमार म्हणतो, मी तुझ्या स्टॉलवर तेथे आलो होतो हातगाडीजवळ तुझा हात मागण्यासाठी, पण तू मला तो टॉचा दाखवला असं म्हणून तो सुद्धा एक सुरा काढतो आणि मीराला दाखवतो. मग पुढे आता तो म्हणतो की हे पहा, आपण दोघेही मेड फॉर इच अदर आहोत असं म्हणून तो अगदी तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. मीरा त्याला ढकलून देत म्हणते, जा तुम्ही अगोदर. त्यानंतर ती मागे पळणार असते, पण मागे सुद्धा सुजित कुमारची सगळी माणसं उभी असतात. ती आता मागे मागे सरते आणि सुजित कुमारला जाऊन जोरात धडकते. त्यामुळे सुजित कुमार खूपच खुश होतो, मात्र मीराला खूप राग आलेला असतो. तेव्हा ती आता त्याला घाबरूनच मागे मागे जाते, तर सुजित कुमार कबड्डी कबड्डी असं म्हणून तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, पुढील भागामध्ये सुजित कुमारची माणसं मीराला किडनॅप करून ठेवतात, तिच्या अंगावर असणारी ओढणी ओढून घेतात. मग त्यानंतर सत्या तेथे हेल्मेट घालून येतो आणि मीराला गुंडांपासून त्या वाचवतो. तेव्हा सत्याच्या हाताला जोरात तो सुरा लागतो. त्यानंतर सत्या हा घरी दारू पिऊन जातो. तेव्हा तुझ्या हाताला काय लागलं असं आता सदाशिवराव त्याला विचारत असतात, पण आता सत्या काहीही सांगत नाही, कारण तो खूप दारू प्यायलेला असतो आणि पंकजलाच तो घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. पंकज आता सत्यालाच बाहेर ढकलून देत असतो, पण आता सदाशिवराव पंकजला जरा गप्प राहायला सांगतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.